नमस्कार, आपण पाहत आहात सत्यस्पर्श न्यूज 23 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे सकाळचे 11:40 इचलकरंजीतील पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीघाट परिसरात लहान पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती। या ठिकाणी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते। याचवेळी तारदाळ येथील 58 वर्षीय आशा वसंत कांबळे या महिलेने मोठ्या पुलावरून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला। मात्र आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे आणि त्यांच्या टीमने क्षणाचाही विलंब न करता धाव घेत महिलेला सुरक्षित पकडून आत्महत्येपासून परावृत्त केले। चौकशीदरम्यान संबंधित महिलेला डोळ्यांनी नीट दिसत नसल्याचे, त्यांचा चष्मा हरवल्याचे तसेच मानसिक आजारासाठी उपचार सुरू असल्याचे समोर आले। यावेळी संजय कांबळे यांनी केवळ बचावकार्यच केले नाही, तर स्वतःच्या खर्चाने त्या महिलेसाठी नवीन चष्मा बनवण्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करून पुन्हा बंदोबस्ताच्या ठिकाणी परतले। मानवतेचा खरा चेहरा दाखवणाऱ्या या कार्याबद्दल संजय कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे। अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी सत्यस्पर्श न्यूजला सबस्क्राईब करा।